गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इनपुट फील्ड्स तयार करणार आहोत. क्रिएशन ऑफ बेसिक इनपुट फील्ड बाय यूजिंग इनपुट टॅग बाय यूजिंग इनपुट टॅग. कारण इनपुट टॅगचा वापर करूनच सर्व प्रकारच्या इनपुट फील्ड्स आपण तयार करणार आहे. तर आज या ठिकाणी आपल्याला इनपुट टॅगचा अभ्यास करून इनपुट टॅगचा वापर करून या दोन बेसिक इनपुट फील्ड्स तयार करायच्यात. प्रोग्रामॅटिकली आणि थेरोटिकली सुद्धा आपल्याला बघायच्यात. तर पहिली इनपुट फील्ड बघणार आहे आपण टेक्स्ट बॉक्स. बेसिकली दिस इनपुट फील्ड इज यूज्ड टू ॲक्सेप्ट टेक्स्चुअल डेटा. टेक्स्चुअल डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी या इनपुट फील्डचा वापर केला जातो. मग टेक्स्चुअल डेटा कुठला, तर 2 ते 3 शब्दामधला किंवा सिंगल लाईन मधला टेक्स्चुअल शाब्दिक डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स वापरतात. टेक्स्ट बॉक्सच्या बाबतीतलं सगळ्यात महत्त्वाचं जे काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो की टेक्स्ट बॉक्स ॲक्सेप्ट ओनली 255 कॅरेक्टर्स इन अ टेक्स्ट बॉक्स. वी कॅनॉट एक्सीड द लिमिट ऑफ 255 कॅरेक्टर्स इन टेक्स्ट बॉक्स. म्हणजे मॅक्झिमम लेंथ टेक्स्ट बॉक्सची किती आहे कॅरेक्टरची, 255. तर अशा पद्धतीचा हा टेक्स्ट बॉक्स आहे. मग हा टेक्स्ट बॉक्स कधी कधी आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव घेण्यासाठी, स्टेटचं नाव घेण्यासाठी किंवा नॅशनॅलिटी घेण्यासाठी, म्हणजे अशा पद्धतीचा 2 ते 3 शब्दामधला डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सचा वापर फॉर्ममध्ये केला जातो. मग फॉर एक्झाम्पल सॅम्पल कोड म्हणजे काय, तर बेसिकली आपल्याला जर टेक्स्ट बॉक्स तयार करायचा असेल तर तो कसा तयार केला जातो, तर टेक्स्ट बॉक्स तयार करायला इनपुट टॅग वापरतात. मग आपल्याला कोणत्या प्रकारचं इनपुट तयार करायचं इनपुट फील्ड, त्यासाठी टाईप ॲट्रिब्यूट. आणि जर टेक्स्ट बॉक्स तयार करायचा असेल तर व्हॅल्यू ऑफ टाईप ॲट्रिब्यूट मस्ट बी अ टेक्स्ट. तर अशा पद्धतीनं एवढा जरी कोड लिहिला तरी आपला टेक्स्ट बॉक्स क्रिएट होणार आहे. त्यामध्ये काही अजून कॉमन ॲट्रिब्यूट्स वापरू शकतो, काही स्पेसिफिक. कॉमन ॲट्रिब्यूटचा स्टडी आपण लास्ट लेक्चरमध्ये केला आहे. आता स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स टेक्स्ट बॉक्ससाठी इनपुट टॅगची कोणते आहेत, मॅक्स लेंथ आणि साईज. या दोन्ही ॲट्रिब्यूटचा वापर आपण प्रोग्रामच्या साह्यानं बघणार आहे. सोपा वापर आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहे, सर्वप्रथम टेक्स्ट बॉक्स तयार करणार आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघितलं तर हे आपलं बेसिक स्ट्रक्चर जे प्रोग्रामचं आहे ते इथं समोर दिसतंय. एक नवीन सिंटॅक्स या ठिकाणी आलेला doc.type.html. हा नवीन सिंटॅक्स HTML5 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिफाईन करावा लागतो. तर सर्वप्रथम आपल्याला फॉर्म क्रिएट करावा लागेल. फॉर्म क्रिएट करायला फॉर्म टॅग, त्या फॉर्मला नाव द्यायला नेम ॲट्रिब्यूट, त्याला नाव देऊया आपण ABC. फॉर्म डेटा सबमिट करायच्या 2 मेथड आहेत, त्या डिफाईन कराय मेथड ॲट्रिब्यूट. आपण पोस्ट मेथडनं करूया, डिफॉल्ट गेट मेथड असते. तर सर्वप्रथम आता आपल्याला टेक्स्ट बॉक्स तयार करायचा आहे. या ठिकाणी मी कॅप्शन देतो, एंटर द यूजर आय डी. टेक्स्ट बॉक्स तयार करण्यासाठी इनपुट टॅगचा वापर केला जातो. मग टेक्स्ट बॉक्स ही इनपुट फील्ड तयार करायची असेल तर टाईप ॲट्रिब्यूट वापरून आपल्याला त्या ठिकाणी टेक्स्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड करावी लागेल. आलं लक्षात. टाईपची व्हॅल्यू काय असली पाहिजे टेक्स्ट बॉक्ससाठी, टेक्स्ट. सबमिट बटन तयार करायला सुद्धा इनपुट टॅगच टाईप इज इक्वल टू सबमिट आपल्याला त्या ठिकाणी लावावं लागेल. मी सबमिट बटन आत्ताच घेतोय. आता आपण आपला प्रोग्राम सेव्ह केलेला आहे, त्याचं आउटपुट पाहूया जाऊन. या ठिकाणी बघा हा टेक्स्ट बॉक्स आहे. या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण काय करू शकतो, आपलं जे काय डेटा आहे तो एंटर करू शकतो. तर अशा पद्धतीनं काय केला जातो, टेक्स्ट बॉक्स तयार केला जातो. आता या टेक्स्ट बॉक्समध्ये कॉमन ॲट्रिब्यूट्स आणि स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण बघूयात. तर सर्वप्रथम दुसरं कॉमन ॲट्रिब्यूट आहे नेम, जे टेक्स्ट बॉक्सला नाव देतं T1. बरोबर आहे. नाव देण्यासाठी कोणतं ॲट्रिब्यूट, नेम. ठीक आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये जर डिफॉल्ट व्हॅल्यू जर आपल्याला द्यायची असेल तर व्हॅल्यू ॲट्रिब्यूट डिफॉल्ट व्हॅल्यूनं काय होतं की त्या ठिकाणी पहिल्यापासून व्हॅल्यू एंटर झालेली आपल्याला दिसते. बघूया व्हॅल्यू ॲट्रिब्यूटचा इफेक्ट काय दिसतोय. व्हॅल्यू ॲट्रिब्यूट सेट डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर टेक्स्ट बॉक्स. तर त्या ठिकाणी बघा ABX दिसतंय, ते तुम्ही डिलीट करून त्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू एंटर करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायला व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. त्यानंतर अजून एक ॲट्रिब्यूट बघितलेलं आपण, डिसेबल्ड. डिसेबल ॲट्रिब्यूटनं काय होतंय बघा सगळ्यांनी, डिसेबल. इथं काहीच करता येत नाही, आता काहीच करता येणार, डिसेबल झाली ती इनपुट फील्ड. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला डिसेबल ॲट्रिब्यूटनं काय झालं, ती इनपुट फील्ड डिसेबल झाली. वी कॅनॉट परफॉर्म एनिथिंग देअर. ठीक आहे. ते डिसेबल ॲट्रिब्यूट मी काढून टाकतो आणि त्यानंतर या ठिकाणी मी काय करतो,
मॅक्स लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट वापरतो. कोणतं? मॅक्स लेंथ. मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट इज युज्ड टू डिफाईन मॅक्झिमम कॅरेक्टर द युजर हॅज टू बी एंटर्ड इन अ टेक्स्ट बॉक्स. मी करतो 5, कंट्रोल एस, मॅक्स लेंथ इज इक्वल टू 5 केल्यानंतर काय होतंय बघूया आपण. हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं. आता 6वं कॅरेक्टर येत नाही. याचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल की मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट रिस्ट्रिक्ट द युजर to enter the characters in a text box. We can set a maximum character limit for text box by using max length attribute. आणि size attribute या ठिकाणी आपण बघूया. size attribute मी 30 करतो. size is equal to 30. Basically size attribute is used to change the size of text box. तर त्या ठिकाणी बघा text box ची size वाढलेली, ती कमी पण करू शकतो. म्हणजे size attribute is used to define the size for a input field which is basically used for text box and password box only. ही जी दोन ॲट्रिब्यूट्स आहेत ना, मॅक्स लेंथ आणि साईज, ही फक्त आणि फक्त टेक्स्ट बॉक्स आणि पासवर्ड बॉक्ससाठीच वापरली जातात. अशा पद्धतीची ही ॲट्रिब्यूट्स आहेत. अजून एक कॉमन ॲट्रिब्यूट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, रिक्वायर्ड, कंट्रोल एस. आउटपुटमध्ये काय होतंय बघा. काय म्हणतोय, जर एम्प्टी बॉक्स आपण जर सबमिट करायला गेलो तर काय म्हणतोय, प्लीज फिल आउट दिस फील्ड. म्हणजे ही इन्फॉर्मेशन भरा तुम्ही, नाहीतर फॉर्म सबमिट होणार नाही. मग इन्फॉर्मेशन आपण भरूया. काय आलं आता, सबमिट झालेला आहे फॉर्म. म्हणजे अशा पद्धतीनं हे रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट काय करतं, युजरला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी फोर्स करतं. ठीक आहे, हा झाला आपला टेक्स्ट बॉक्स. आता आपण पासवर्ड बॉक्सकडे जाऊया. बेसिकली पासवर्ड बॉक्स इज युज्ड टू ॲक्सेप्ट पासवर्ड ऑफ युजर. युजरचा पासवर्ड ॲक्सेप्ट करण्यासाठी पासवर्ड बॉक्सचा वापर केला जातो. मग बघूया पासवर्ड कसा तयार करायचा. इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट लिहून चालणार नाही. व्हेन वी वॉन्ट टू क्रिएट पासवर्ड बॉक्स, पासवर्ड व्हॅल्यू हॅज टू बी एंटर्ड. कंट्रोल एस. आउटपुटमध्ये जाऊया आपण आणि रिफ्रेश म्हणूया. इथं बघा पासवर्ड बॉक्स आलाय. मी माझा पासवर्ड टाईप करतोय. दिसतोय का सगळ्यांना? नाही. डिस्क साइन मध्ये दिसतोय. म्हणजे एक लक्षात घ्या, इम्पॉर्टंट थिंग अबाउट पासवर्ड इज एंटर्ड इन्फॉर्मेशन इज डिस्प्लेड इन ॲस्टरिक साइन. ठीक आहे. आता पासवर्डला आपण पासवर्ड बॉक्सला नाव सुद्धा देऊ शकतो नेम ॲट्रिब्यूटचा वापर करून. सेम टेक्स्ट बॉक्सचीच ॲट्रिब्यूट आहे. पासवर्डला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची नसते, व्हॅल्यू ॲट्रिब्यूट चालतं. बरोबर आहे. पासवर्ड रिक्वायर्ड असतो. मग रिक्वायर्ड पासवर्ड करण्यासाठी काय करावं लागेल, रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट वापरावं लागेल. पासवर्ड जर तुम्हाला मॅक्स लेंथ 8चा ठेवायचा असेल तर कोणता ॲट्रिब्यूट, मॅक्स लेंथ. मॅक्स लेंथ इज इक्वल टू 8. पासवर्डची बॉक्सची साईज बदलायची असेल तर साईज ॲट्रिब्यूट. म्हणजे अशा पद्धतीची सेम ॲट्रिब्यूट्स आहेत जी टेक्स्ट बॉक्स आणि पासवर्ड बॉक्ससाठी लागू पडतात. अशा पद्धतीचा पासवर्ड बॉक्स आपण या ठिकाणी बघूया. पासवर्ड बॉक्स या ठिकाणी युजर आय डी, पासवर्ड सुद्धा 8 कॅरेक्टरचाच घेतोय, सबमिट. म्हणजे अशा पद्धतीनं लक्षात घ्या, आपल्याला या फॉर्म टॅगचा, या इनपुट टॅगचा, या इनपुट फील्डचा स्टडी करायचा आहे प्रोग्रामच्या माध्यमातून. आता एक ॲट्रिब्यूट तुम्हाला मी दाखवतो, मेथड, ज्यामध्ये मी गेट व्हॅल्यू वापरतो. कोणती, गेट. काय होतंय बघा नक्की, रिफ्रेश. या ठिकाणी रिफ्रेश करतो मी. इथं व्हॅल्यू टाकतो तुषार आणि इथं माझा पासवर्ड टाकतो आणि सबमिट करतो. नीट बघा ॲड्रेस बार. काय आलं ॲड्रेस बारमध्ये, तर माझं युजर नेम दिसतंय आणि माझा पासवर्ड पण दिसतोय. म्हणजे लक्षात येते का, गेटनं काय होतं तर आपला सबमिट केलेला डेटा सगळा त्या ठिकाणी दिसतो. म्हणून गेट मेथड कधीही प्रोग्राममध्ये वापरायची नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा युजर आय डीचा फॉर्म कळणं गरजेचं आहे. मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट आणि साईज ॲट्रिब्यूट रिक्वायर्ड ॲट्रिब्यूटमुळं काय झालं ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर या ठिकाणी या 2 इनपुट फील्डचा स्टडी आपला संपला. तो व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. पासवर्डचा वापर कुठं केला जातो, प्रामुख्यानं पासवर्ड एंटर करून घेण्यासाठी, OTP साठी आणि पिन कोडसाठी. पासवर्ड कसा दिसतो तर डिस्कमध्ये किंवा ॲस्टेरिक साइनमध्ये दिसतो. कशासाठी पासवर्ड फील्ड वापरतात, पासवर्ड डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी. पासवर्ड फील्ड तयार करताना टाईपची व्हॅल्यू काय असली पाहिजे, पासवर्ड. आणि स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स कुठली वापरली जातात इनपुट टॅगमध्ये पासवर्डसाठी, मॅक्स लेंथ विच इज सेट मॅक्झिमम पासवर्ड लेंथ, साईज ॲट्रिब्यूट विच इज युज्ड टू चेंज द साईज ऑफ पासवर्ड बॉक्स. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.